5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे। ही मतमोजणी अनेक दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे। या मतमोजणीनंतर जे काही निकाल समोर येतील त्याचा त्या राज्यांच्या राजकारणावर तर परिणाम होणार आहेच, शिवाय राष्ट्रीय राजकारणातील समीकरणेही बदलू शकतात। केरळमध्ये काँग्रेस प्रणित आघाडीची सत्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तसे झाल्यास काँग्रेससाठी तो खूप मोठा बूस्ट ठरेल। केवळ एका राज्याची सत्ता ताब्यात येणे इतक्यापुरती ही गोष्ट महत्त्वाची किंवा मर्यादित नसेल, तर या विजयामुळे पुढच्या काही महत्त्वाच्या राज्यांतील निवडणुकीसोबतच पुढच्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेतृत्वाचे आणि कार्यकर्त्यांचे मनोधैर्य त्यातून उंचावणार आहे। पक्षाला आलेली राजकीय मरगळ संपवण्यासाठी हा विजय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। इतर 4 राज्यांमध्ये काँग्रेसच्या विजयाची शक्यता नाही। तामिळनाडूत कदाचित द्रमुक सोबत काँग्रेस सत्तेत येऊ शकते, परंतु तामिळनाडूच्या राजकारणात काँग्रेस आणि भाजपचे स्थान जवळपास सारखे आहे। आसाममध्ये तरुण गोगोई काँग्रेस आघाडी सत्तेत येणार असल्याचा दावा करत असले तरी तशी शक्यता खूप कमी दिसते आहे। भाजप आसाममधील आपली सत्ता कायम राखेल असेच बहुतेक सगळ्या निरीक्षकांचा अंदाज आहे। पुद्दुचेरीतही भाजपप्रणित रालोआची सत्ता कायम राहण्याची शक्यता आहे। चुरस आहे ती पश्चिम बंगालमध्ये आणि या राज्याचा निकाल राजकीय दृष्ट्याही खूप महत्त्वाचा ठरणार आहे। गेल्या 15 वर्षांपासून तिथे सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी भाजप विरोधी राजकारणाचे एक प्रतीक बनले आहे। प्रचंड शक्तिशाली भाजपला थेट रस्त्यावर उतरवून भिडण्याची धमक ममतांनी कैक वेळा दाखवली आहे आणि यापूर्वी सगळ्या प्रकारचे प्रयत्न करूनही भाजपला ममतांचा गड भेदण्यात यश आले नाही। ज्या केंद्रीय यंत्रणांच्या दहशतीचा वापर करत भाजपने इतर अनेक पक्षांना किंवा त्यातील बड्या नेत्यांना जेरीस आणले, त्या केंद्रीय यंत्रणांना ममतांनी काडीचीही किंमत दिली नाही। कोलकात्यात दाखल झालेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांनाच अटक करण्याचे बेमुरवत धाडस आणि यापूर्वी दाखवले आहे। संसदेत, विधिमंडळात, न्यायालयात, रस्त्यावर असे सगळीकडेच ममता भाजपला नडलेले आहे। त्यामुळेच ममता बॅनर्जी विरोधकांसाठी एका वेगळ्या अर्थाने प्रेरणा स्रोत ठरत आले आहेत। विरोधकांसाठी ममतांचे अस्तित्व त्यासाठीच महत्त्वाचे असते। त्यामुळेच पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत। ममता विरोधकांच्या पाठीचा कणा आहे याची जाणीव भाजप नेतृत्वालाही आहे आणि म्हणूनच काहीही करून यावेळी ममतांना पराभूत करायचे असा चंगच भाजप नेतृत्वाने बांधला होता किंवा आहे। भाजपची तयारी तशी खूप आधीपासून सुरू झाली होती। निवडणूक आयोगाला हाताशी धरून पश्चिम बंगालमध्ये SIR राबवण्यात आला। त्या माध्यमातून जवळपास 91 लाख मतदारांची नावे वगळण्यात आली। ममतांनी या SIR विरोधात थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला, परंतु यावेळी भाजप पुरेशा तयारीनिशी मैदानात उतरला होता। त्यामुळे ममताचा लढा अपयशी ठरला। त्यानंतर निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्यात आला। केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवळपास 5 लाख जवानांनी तैनाती करण्यात आली आहे। विशेष निरीक्षक म्हणून उत्तर प्रदेश सारख्या राज्यातून निवडक IPS अधिकारी पाठवण्यात आले आहेत। CBI, आयकर, ED सारख्या यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आलंय। निवडणुकीनंतर गरज भासल्यास या यंत्रणांच्या माध्यमातून फोडाफोडीचे राजकारण करण्याची तयारी आधीपासूनच सुरू आहे। या इतक्या विपरीत परिस्थितीतही ममतांनी आपला गड राखलाच तर ते एक मोठे आश्चर्य असेल आणि भाजप नेतृत्वाला एक मोठा धक्का। भाजप अजेय नाही, भाजपला पराभूत केले जाऊ शकते हा संदेश त्यातून मिळेल आणि तो विरोधकांचे ऐक्य बळकट करण्यासोबतच पुढच्या लढाईसाठी विरोधकांचे मनोधैर्य उंचावणारा असेल। परंतु ममता पराभूत झाल्या तर मात्र विरोधकांचे अवसान गळू शकते। थोडक्यात पश्चिम बंगालचा निकाल केवळ निवडणुकीपुरता निकाल नाही, त्या निकालाला अनुषंगिक राजकारणाचे अनेक पदर लगडलेले आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।